मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागातर्फे पेण येथील गणपतीवाडीतील मराठा समाज हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिरात शेतकरी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले, शेतकरी प्रमाणपत्रे, धनादेश तसेच योजनांतील साहित्याचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमास जिल्हाधिकारी किसन जावळे, आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असून शेतकरी व लाभार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले। जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये सापाचं प्रमाण खूप जास्त आहे। निश्चितपणानं रायगड जिल्ह्यातले जे काही साप आहेत, बोनस आहे, कुरशा आहे, मण्यार आहे, नाग आहे, हे अतिशय विषारी असे साप आहेत। काही बिनविषारी साप सुद्धा आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे 400च्या आसपास सर्पदंशाच्या केसेस जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होतात। आपल्याला सांगायला आनंद होईल की गेल्या वर्षभरामध्ये सर्पदंशामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आणि मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण हे प्रमाण कमीत कमी मृत्यू कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। जिल्ह्यामध्ये आपल्या जे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी आणि PHC या ठिकाणी सुद्धा सर्पदंशासाठी लागणारे किंवा रॅबीजचे सगळे औषधं आम्ही ठेवलेले आहेत। पावसाच्या तोंडावर आम्ही सगळ्या